सावळे संघाची किरण पवार आणि अक्षय पवार दोन बंधुराज मैदानामध्ये आलेत। तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक कायरा 11 नेरुल संघाचा मागच्या मॅचचा हिरो अर्पित म्हात्रे याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे। सेमीफायनलची ही लढत आपण पाहतोय। पहिला चेंडू किरण पवार साठी झेल उडाला गेलाय आणि नक्कीच मोठा मासा गळाला लागलाय। सावळेश्वर सावळे संघाचा इथून मात्र उत्कृष्ट झेल टिपला गेला। क्षेत्ररक्षक होते तिथं तुषार आणि इथून मात्र चांगला झेल कंप्लीट केलाय। किरण पवारला मात्र आल्या पावली माघारी पाठवलंय। बॅक टू द डगआउट किरण पवार। ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या नजरा होत्या सावलेश्वर सावळे संघाचा ट्रम्प कार्ड फलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली अर्पित म्हात्रे। नेरुल संघाचा हा गोलंदाज अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळाला। तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कुशाल याचं आपण पाहिलं। एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेल कंप्लीट केला गेला त्याच्या माध्यमातून मिड ऑन रिझन मध्ये आणि सेलिब्रेशन ही पाहिलं आपण पाहतोय। आई एकवेळा इव्हेंट्स संदेश शेळके यांच्या माध्यमातून रिप्ले पाहतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोहित केदारी। याही फलंदाजानं पहिल्या दिवशी अक्षरशः हाहाकार माजवला होता तो रोहित केदारी मैदानावरती आलाय। गोलंदाज अर्पित म्हात्रे। दुसरा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळालाय। मिस झालाय चेंडू रोहित नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो ह्या चेंडू। डॉट चेंडू आलाय दुसरा चेंडू ही डॉट आलाय। बॅक टू बॅकचे दोन चेंडू एका चेंडूवरती सफलता मात्र प्राप्त झाली अर्पित याला। रोहित केदारी या फलंदाजाला आपण पाहतोय ऑन स्ट्राइक। गोलंदाज अर्पित म्हात्रे आतापर्यंत यशस्वी गोलंदाज राहिलाय या मैदानावरती। रोहित साठी परत एकदा नक्कीच उचली घेणारा चेंडू होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क राहिला नाही। या शरीरापासून दूर ठेवला गेला ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता। निर्धाव चेंडू आलाय। बॅक टू बॅकचे तीन चेंडू निर्धाव फेकलेत। जोरदार टाळ्या होत्या एकदा अर्पित म्हात्रेसाठी। चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज अर्पित म्हात्रे याची। रोहित साठी हा चेंडू परत एकदा नक्कीच बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही। स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला। एकेरीचा प्रयत्न झालाय तद्वार मात्र चेंडू अडवला जाईल फेकी येईल तोपर्यंत मात्र सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला सुरुवात केली जाते। श्री गणेशा केला जातोय तो सावलेश्वर सावळे संघाचा। धावसंख्या धावपटलावरती येते चौथ्या चेंडूवरती एक सिंगल अर्जित केली गेली आहे। एक धावफलकावरती लगावली जाते ती सावलेश्वर सावळे संघाची। स्ट्राइक एंड वरती येतोय तो अक्षय पवार। सलामी आलेला ओपनिंग ब्लास्टर्स मधील अक्षय पवार स्ट्राइक एंड वरती आलाय। पहिल्या दिवशी नक्कीच पहिल्या दिवशी नाव राहिला होता अक्षय पवारच्या। तदनंतर मात्र याच आजच्या फायनल डे मध्ये काय कामगिरी राहील सावळे संघासाठी ते पाहायचं आहे। अर्पितचा पुढचा चेंडू नक्कीच बाउन्सर अटेम्प्ट केला होता। निर्धाव चेंडू परत एकदा नक्कीच पहिलं षटक नावी राहिलंय नेरुल संघाच्या। कायरा 11 नेरुल संघाचा हा गोलंदाज अर्पित म्हात्रे मात्र अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी करत असताना अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकलीत या अर्पित म्हात्रेनं। गोलंदाजी मार्कवर सज्ज अक्षय पवार साठी। अक्षय साठी हा चेंडू परत एकदा मिस झाला। अक्षय नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल। एका धावेच्या साह्यानं नक्कीच संघ पुढे सरकतोय। दोन या धावसंख्येवरती सावलेश्वर सावळे संघ एक षटक समाप्त जरूर झालाय। अर्पित म्हात्रेचं एक यशस्वी षटक मात्र इथं समाप्त होत आहे। एक मोठी विकेट या षटकामध्ये आली किरण पवारची। तदनंतर मात्र थांबवलं गेलंय सावलेश्वर सावळे संघाच्या या दोन फलंदाजांना आपण पाहिलं तर रोहित केदारी 3 चेंडूंचा सामना केला एक सिंगल रन ऍड केली त्याने स्कोर कार्ड वरती। तदनंतर मात्र अक्षय पवारनं 2 चेंडूंचा सामना केला एकही रन नाही। लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती धाव आली। तदनंतर मात्र आपण पाहिलं तर एक षटकाच्या समाप्त अखेर 2 धावसंख्या धावपटलावरती सावलेश्वर सावळे संघाच्या। दर्पण कायरा 11 नेरुल संघाचा दुसरा गोलंदाज दर्पण येतोय। दर्पण याने आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे। जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक बंटीदादा घरत यांची एक भव्य दिव्य अशी पावसाळी रबर बॉलची स्पर्धा
आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जात असताना आपण पाहतोय सांगतेकडे जात असताना सेमी फायनलची ही लढत कायरा 11 नेरुल आणि सावलेश्वर सावले संघ 2 धावसंख्या धावपटलावरती असताना पाहतोय. किरण पवारसाठी हा चेंडू नक्कीच बॅट चिकडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल चाललाय, चेंडू चाललाय थर्ड बॅन रिझन मध्ये सीमा रेषा बाहेर चौकार येतोय. दर्पणच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. धावसंख्या धावपटलावरती येईल चौकाराच्या साहाय्याने 6 धावसंख्या. अक्षय पवारच्या बॅट मधून हा चौकार आलाय. आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. पहिल्या दिवशी ज्यानं सावले संघाला सावरलं, टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यामध्ये ज्याची प्रामुख्याने कामगिरी राहिली, महत्वाची कामगिरी ज्याची राहिली तो अक्षय पवार आपण ऑन स्ट्राईक पाहतोय सावलेश्वर सावले संघाचा. तर आपण पाहतोय दर्पण हा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. कायरा 11 नेरुल संघाकडून गोलंदाजी करतोय. अक्षय साठी हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला आहे. वेगवान चेंडू होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, पूर्णपणे बीट केला अक्षयला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 संख्या धावफलकावरती. दर्पण नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. समोर आहे सावले संघाचा अक्षय, शफल झाले, तिथून मात्र मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय फटका, नक्कीच षटकारासाठी एक देखना फटका अक्षय पवारच्या बॅट मधून येतोय आणि हा षटकार येतोय. षटकारानं धावसंख्या पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच गिरीशजी यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान पाहायचंय. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे. बॉडी बिल्डर गिरीश पाटील यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दर्पण वरती मात्र हल्ला चढवलाय. अक्षयनं परत एकदा बॅटच्या परफेक्टली स्लॉट मध्ये आलाय, पाठवून दिलाय उंच उंच आणि लांब लचक हाय अँड हँडसम अक्षय पवार ब्रँडेड षटकार येतोय. इथून मात्र दर्पणला विचार करायला भाग पाडलाय. बॅक टू बॅकचे हे 2 षटकार नक्कीच चांगली कामगिरी अक्षय पवार याची राहिली. आज खऱ्या अर्थानं हा दिवस नावावरती राहिला होता दर्पणच्या, परंतु या सामन्यामध्ये अक्षरशः धुवून काढलंय ते अक्षय पवारनं. नक्कीच कितीपर्यंत शांत ठेवाल अक्षय पवारला. अक्षरशः नंतर या षटकामध्ये बॅक टू बॅकचे 2 षटकार मिळवले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18 धावसंख्या धावपटलावरती आली या षटकाराच्या साहाय्यानं. दर्पण आज खऱ्या अर्थानं 3 मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली. तदनंतर मात्र अक्षयनं खऱ्या अर्थानं धुवून काढलाय त्या दर्पणला. अक्षय परत नक्कीच स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. कार्पेट ड्राइव्ह पद्धतीने चेंडू झालाय, दुहेरी मध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि या 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टोटल आपण पाहतोय सावलेश्वर सावले संघ प्रथम फलंदाजी करत असताना 20 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण पवार जरी बाद झाला तरी मात्र अक्षय पवार पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय, पहिल्या दिवशी पहिल्या मॅच पासून झगडताना पाहिलाय, पहिल्या मॅच पासून मेहनत घेताना पाहिली आपण अक्षय पवारला. आणि तोच अक्षय पवार मात्र या सेमी फायनलच्या लढतीमध्ये अक्षरशः बरसत असताना आपण पाहतोय. दर्पण गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. क्षयीसाठी हा वेगवान चेंडू यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. नक्कीच 22च्या स्वरूपात ही सिंगल अर्जित केली जाईल, पण इथून मात्र 3ऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मात्र राहील ती अक्षय पवारवरती. म्हणजे नक्कीच जास्तीत जास्त रन संख्या उभारल्या जातील सावलेश्वर सावले संघाकडून. नक्कीच अशा अपेक्षा असतील त्या अक्षय पवारवरती. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. अंतिम टप्प्यामध्ये जात असताना अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा बंटीदादा घरत यांच्या नावे असलेली खारकोपर गावाध्यक्ष ज्यांचं मोलाचं सहकार्य नक्कीच सर्व क्षेत्रामध्ये राहिलंय ते खारकोपर गावासाठी त्यांची ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये सेमी फायनलची ही लढत आपण अनुभवतोय. नवी मुंबई परिसरातील नेरुल संघ तर एकीकडे आपण पाहतोय पनवेल पंचक्रोशीतील नावाजलेला संघ किरण पवारचा संघ सावलेश्वर सावले संघ. गोलंदाज येतोय सिद्धेश कडू, स्वतः कर्णधार गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय जिम्मेदारी घेत असताना. गोलंदाज सिद्धेश कडू गोलंदाजी मार्कवर सज्ज. अक्षय पवार साठी परत एकदा नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु
बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये, डॉट चेंडू आलाय. सिद्धेश कडूची सुरुवात तर मात्र चांगली झाली डॉट चेंडू. समोर अक्षय पवार उभा आहे, परंतु त्याला थांबवलंय पहिल्या चेंडूवरती. तदनंतर मात्र या चेंडूवरती काय घडेल बिघडेल ते पाहायचं आहे. अक्षय साठी हा चेंडू नक्कीच पंच बोलतायत आमच्याकडे ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेला. वाईटचा इशारा आला. एक अवंतर धावसंख्येनं भर पडेल धावपटलावरती. आपण पाहतोय टोटल 22 धावसंख्या धावपटलावरती. तिसरं षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक पूर्वार्धातील आपण पाहतोय. कर्णधार सिद्धेश कडू कायरा 11 नेरुल संघाकडून साकारत असताना सिद्धेशचा हा चेंडू परत एकदा क्लास फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार. अक्षय पवारच्या बॅट मधून येतोय हा षटकार. नक्कीच 6 धावांसाठी चाललाय हा षटकार. आपण पाहतोय 6 धावसंख्या ऍड केल्या जातील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 28 धावसंख्या धावपटलावरती आल्यात या षटकाराच्या सहाय्यानं. सिद्धेश पहिल्या चेंडूवरती हवी झाला होता, तदनंतर मात्र अक्षय हवी झाला. तदनंतर या चेंडूवरती कोणती धाव घेतली नाहीये. रोहितला मात्र परत पाठवले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली अक्षयनं. नक्कीच आतापर्यंत सावरणारी फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून झाली. जास्तीत जास्त धावसंख्या मिळवण्याचा मनसुबा राहिलाय. आतापर्यंत पाहिलं तर 3 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं चांगली फलंदाजी राहिली अक्षयची. सिद्धेशचा पुढचा चेंडू नक्कीच बाउन्सर अटेम्प्ट केला होता. उत्कृष्ट दर्जाचा टप्पा आणि अचूक टप्पा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सिद्धेशची. षटकार आल्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. याला म्हणतात कमबॅक. सिद्धेश कडून मात्र कमबॅक केलाय. अक्षयसाठी हा चेंडू परत एकदा नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला जातोय. चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला अक्षयनं, परंतु बराचसा बाहेरचा चेंडू. अव्हांतर आलाय. वाईटचा इशारा आलाय. एक अव्हांतर रुपयाने धावसंख्येत पडेल भर. टोटल आपण पाहतोय 29 धावसंख्या धावपटलावरती. तिसरं षटक सिद्धेश कडू याचं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील. 3 षटकांची ही मॅच, सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. गोलंदाज सिद्धेश कडू अक्षय पवार साठी, परंतु अक्षय पवारचा तडाखा आलाय. परत एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेवढी उंची तितकीच लांबी ही गाठली. षटकार मात्र आलाय अक्षय पवारच्या बॅट मधून आणि या षटकारानं धावसंख्या मात्र पुढे सरकली. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 35 धावसंख्या धावपटलावरती. ज्या फॉर्म मध्ये अक्षय पवार खेळतोय खरोखरच तारणहार ठरलाय पहिल्या सामन्यापासून तो सावलेश्वर सावले संघासाठी. सिद्धेश कडू आतापर्यंत 2 षटकार 2 वाईड, 14 धावसंख्या आतापर्यंत खर्ची केल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 35 धावसंख्या, षटकार, चौकार, सिंगल, डबल टार्गेट सेट केलं जाईल या चेंडूवरती. आपण पाहतोय सिद्धेश कडू सामना करील अक्षय पवार. शेवटचा चेंडू अक्षयसाठी मिस झालाय. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेनं नक्कीच दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र रोहित रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. शेवटच्या अखेरच्या क्षणाला मात्र रोहित बाद होत आहेत. आपण पाहतोय 1 धाव अर्जित केली जाईल. टोटल धावसंख्या होईल 36. 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज सेमीफायनल मध्ये जिंकण्यासाठी. कायरा 11 नेरुल संघाला 18 चेंडू बनवायचे त्या 37. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये लढेल चिर्ले संघासोबत. लकी ड्रॉ आपण पाहिलात. लकी ड्रॉच्या जोरावर मात्र चिर्ले संघ मेगा फायनल मध्ये धडक घेतली आहे. तदनंतर मात्र ही लढत आपण पाहतोय कायरा 11 नेरुल आणि सावलेश्वर सावले संघ या 2 संघादरम्यान. सावले संघानं प्रथम फलंदाजी करत असताना पाहिलं 36 धावसंख्या उभारल्या. 18 चेंडू 37 बनवायचे आहेत. चला नेरुल संघ स्पीडअप करायचा आहे. अजूनही 1 सामना बॅलन्स आहे आपल्याकडे. स्पीडअप करायचं थोडं आणि पंचांनाही विनंती आहे कोणतीही टीम मीटिंग घेऊ द्यायची नाहीये. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे.
3 दिवसांची ही स्पर्धा आजचा फायनल डे आणि अखेर अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचले. सेमी फायनल आपण अनुभवतोय. या स्पर्धेसाठी ज्या ज्या सहकार्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असा आभार मानतोय. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानामध्ये. सेमी फायनल आपण पाहतोय सावलेश्वर सावले संघ आणि कायरा 11 नेरुल संघ या दोन संघादरम्यान ही सेमी फायनल पाहतोय. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये 36 धावसंख्या जमावल्या गेल्या. 37 टार्गेट सेट केलं गेलंय. 18 चेंडू बनवायच्यात नेरुल संघाला. 37 धावसंख्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण जाताना पाहतोय. अर्पित म्हात्रे आणि नक्कीच सिद्धेश कडू अशी नेरुल संघाची सलामीची जोडी उत्तरार्धामध्ये गेली आहे. 37 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल नेरुल संघाकडून चेंडूंची पूर्तता करायची आहे. या सामन्यासाठी आपण पाहिलं 3 दिवस ज्या पंचांची आम्हाला नक्कीच मदत लाभली ते लालचंदजी गावण वाघिवली यांचं इथं मोलाचं सहकार्य लाभलं आणि विशू कोहली यांची मात्र जागा भरून काढली. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रमुख आयोजकामध्ये त्याचं नाव आहे सूरज घरत यांची मेहनत मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलीत. तसेच आमच्या समवेत 3 दिवसामध्ये जोडले गेलेले एकविरा लाईव्ह इव्हेंटची टीम संदेश शेलके अँड टीम यांचंही मी नक्कीच सहर्ष आभार मानेन. आणि स्कोरर म्हणून 3 दिवस ज्यांची साथ लाभली ते याच गावचे सुपुत्र रोहित म्हात्रे आणि 2 दिवस आमच्या समेत जोडले गेलेत रोशनजी पाटील. आणि कालच्या दिवसामध्ये नक्कीच भोपी सर होते हरिग्रामचे वैभवजी भोपी. आणि या 2 दिवसामध्ये ज्यांची मोलाची साथ लाभली समालोचनामध्ये. आणि नक्कीच इथं स्पर्धेचे सर्वेसर्वा बंटीदादा घरत खारकोपर गावाध्यक्ष यांचं शुभागमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मी मनाच्या अंतकरणापासून शब्दसुमनानं स्वागत करतोय. चलतोय मैदानामध्ये जिथं उत्तरार्धाला होईल सुरुवात. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक नक्कीच किरण पवार. गोलंदाज अर्पित म्हात्रे सामना करेल किरण पवारचा. पहिला चेंडू वेगवान होता परंतु लाईन अँड लेंथ चेक केली जाईल. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येनं या सांघिक धावसंख्येला मात्र सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झालाय नेरुल संघाच्या. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे जरूर. गोलंदाज किरण हा चेंडूवरती माझं नक्कीच बॅटची कट उडाली आहे. यष्टीरक्षक रोहितनं मात्र टिपलाय हा झेल. इथून मात्र अर्पित म्हात्रे महत्वाच्या सामन्यात महत्वाच्या क्षणाला मात्र स्वस्तामध्ये परततोय. तो अर्पित म्हात्रे मागच्या सामन्याचा हिरो नक्कीच होता परंतु या सामन्यामध्ये खरोखरच झिरो ठरलाय. येतोय बॅक टू द डगआउट अर्पित म्हात्रे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता मिळाली आहे. किरण पवार बॅटिंग मध्ये तितकंसं इम्प्रेशन पारू शकला नाहीये पूर्वार्धामध्ये परंतु उत्तरार्ध जसा सुरुवात झाला तसा गोलंदाजीतील धार मात्र दाखवून दिली आहे ती किरण पवारनं. रायगड टेनिस क्रिकेट मधील एक कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातो तो किरण पवारला आपण या मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट. नेरुल संघाच्या अर्पितला मात्र त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय विकी सावंत. विकी सावंत हा चेंडू जितका चांगला चेंडू आला तितका चांगला तडाखा पाहायला मिळाला विकी सावंतचा. आणि हा मात्र देखना फटका पॉइंटच्या वरून सिक्सर आलाय. जबरदस्त असा टोला पाहायला मिळाला. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. सीमारेषा पलीकडे किरण पवार वरती मात्र आक्रमण केलं गेलंय. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 7. परत एकदा नक्कीच चांगला चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक गेले चेंडू पर्यंत दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा अर्जित केल्या जातील विकी आणि सिद्धेशच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 9. 37चा चेस जरी असला तरी आतापर्यंत 9 धावसंख्या उभारली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. तदनंतर मात्र विकी सावंतचा तडाखा पाहिलात. किरण पवार वरती केलेलं आक्रमण पाहिलं. तदनंतर या 2 धावसंख्या अर्जित केल्या गेल्यात. किरण पवार गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सज्ज होईल. एकीकडे आहे नेरुल संघाचा विकी सावंत. परत एकदा किरण पवार वरती आक्रमण केलं जात आहे. चौथ्या चेंडूवरती लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम हा येतोय विकी सावंत ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साहाय्याने नक्कीच धावसंख्या वेगानं पुढे सरसावेल. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र किरण पवारला विचार करायला भाग पाडलेत. खऱ्या अर्थानं धाबे धनानून सोडलेत ते किरण पवारचे. विकी सावंत
पहिल्या चेंडूवरती जरी विकेट मिळवली असली तरी मात्र टीट फॉर टॅट प्रति उत्तर देत असताना पलटवार करत असताना या फलंदाजाला आपण पाहतोय किरण पवार सारख्या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केलं जात आहे त्या नेरूल संघाचा विकी सावंत. गोलंदाज किरण पवार इथून मात्र नक्कीच विचार करायला भाग पडलाय ते विकी सावंत. परत एकदा नक्कीच चांगला चेंडू आहे परंतु बॅटची कटा घेतली गेली. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एक सिंगल अर्जित केली जाईल सिंगल मिळेल या चेंडूवरती. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना 37 धावांचा चेस आहे. उत्तरार्धामध्ये सिद्धेश येथील स्ट्राईक एंड वरती स्वतः कर्णधार ओपनिंग ब्लास्टरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय सिद्धेश यांना. थोडासा रनअप मध्ये आपण मिस्टेक पाहतोय किरणच्या. नक्कीच धावसंख्या आतापर्यंत आहे धावपटलावरती 16. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय किरण पवार. सिद्धेश साठी हा चेंडू. सिद्धेश नाही मोठा फटका केला आहे तिथं क्षेत्ररक्षक जरूर नाहीये. चेंडू मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय सीमा पार. येईल हा नक्कीच चौकार. मिळतील धावा 4. या 4 धावाने नक्कीच पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पाहतोय आपण किरण पवारचं हे षटक समाप्त होत आहे. नक्कीच धावसंख्या धावपटलावरती येतील 20. आता उर्वरित चेंडू मध्ये धावसंख्येची गरज असेल 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज. सावळेश्वर सावले संघ आणि एकीकडे आहे नेरूल संघ. कायरा 11 नेरूल संघ. 12 चेंडू निर्णायक विजय 17 धावांपासून दूर. अक्षय पवार किरण पवार यांचे बंधुराज. नक्कीच ओपनिंग पेयर मध्ये आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं 2 बंधुराज आले होते. तदनंतर दुसरं षटक फेकण्यासाठी आलेत अक्षय पवार. विकी सावंत स्ट्राईक एंड वरती आहे. नेरूल संघाचा एक ट्रम्प कार्ड फलंदाज एक महत्वाचा फलंदाज विकी सावंत अजूनही बीच वरती आहे. अक्षय पवारचा हा चेंडू नक्कीच वाईटचा इशारा आलाय. वाईटचा इशारा आलाय. एक आव्हान धावसंख्येनं धावसंख्या जोडली जाईल धावपटलावरती. 21 धावसंख्या येतील. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. विकीसाठी हा चेंडू नक्कीच टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी प्रयत्न केले आहे. दुहेरीचा प्रयत्न ही यशस्वीरित्या पूर्ण. वेगवान रनअप आपल्याला 2 फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळाला. विकी आणि सिद्धेश यांच्या मध्ये 2 धावा मिळाल्या. 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज असताना अक्षयचा हा वेगवान चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. अक्षय पवार यांना आपण इन ऍक्शन मध्ये गोलंदाजीच्या भोवल्यावर पाहतोय. नक्कीच हा चेंडू परत एकदा क्लास पाहायला मिळतोय. विकी सावंत याचा पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चाललाय षटकारासाठी. जबरदस्त असा फटका. विकी सावंत मात्र या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये बरसताना पाहतोय. कायरा 11 नेरूल संघाचा विकी सावंत. या षटकाराच्या साहाय्याने नक्कीच धावसंख्येमधील अंतर कमी केलं जाईल. समीकरण मात्र आपल्या समोर येईल. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 9 चेंडू निर्णायक विजय 8 धावांनी दूर. गोलंदाज अक्षय पवार विकी सावंत साठी. परत एकदा पाहतोय नक्कीच पंचांचा इशारा आलाय. 9 चेंडूचा इशारा आलाय आणि फ्री हिट असेल. 9 चेंडूचा इशारा आहे. फ्री हिट. उघडे डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती तडाखा पाहायला मिळाला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय आणि चेंडू चाललाय दणदण करीत चौकार. आणि चिरले संघाचा संघनायक लगेचच यायचंय. त्वरा करायचे चिरले संघ. लगेचच आपला कॅप्टन पाठवायचा आहे. आपण पाहतोय 8 चेंडू 3 धावसंख्येची गरज. विकी सावंत पर एकदा बॅटची कडा घेतली गेली आहे. थर्ड बॅट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. 2 धावांनी विजय दूर. आपण पाहतोय 7 चेंडू 2 धावांची गरज. नेरूल संघ आज खऱ्या अर्थानं सकाळपासून खेळतोय आणि नक्कीच त्यांच्या नावी राहिलाय आज हा दिवस. चांगली कामगिरी राहिली आहे. नवी मुंबई परिसरातून येऊन या खारकोपरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करत असताना हा मात्र वाईट येतोय. एका धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडू 1 धावसंख्येची गरज.
सावलेश्वर सावले संघ मात्र आपण बॅकफुटवर जाताना पाहिलं. षटक समाप्त होत आहे. नक्कीच अक्षय पवारचं 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज. चिरले संघाचा संघनायक लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. फक्त औपचारिकता नक्कीच मी तर म्हणेन या सामन्यातील बाकी असेल. एखादा चमत्कारच सावलेश्वर सावले संघाला या सामन्यामधून वाचवू शकतो. राज हा गोलंदाज येतोय. तिसरं षटक 6 चेंडू 1 धावसंख्येची गरज. विकी सावंत हलक्या हाताने नक्कीच ही विजयाची शेवटची धाव मात्र अर्जित केली जाईल आणि इथं मात्र हार्ड लक सावलेश्वर सावले संघ. हार्दिक अभिनंदन असेल